मी आता भरत जाधवला सांगितलं, सगळे मला सांगतात 10,000 पूर्ण झाले पाहिजे, 10,000 पूर्ण झाले पाहिजे. म्हणजे हे नाटक सोडून दुसऱ्या आयुष्यात काही करू नको असं सांगितलं. बऱ्याच गोष्टी करायच्या त्याला. आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी. शिल्पकार आमचे काय नाव भाऊ साठे, 7-8 लोक होते व्यासपीठावरती. आणि हे मला सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे. सगळेजण चांगलं बोलत असतात. म्हणजे आत्ताच्या विषयाशी संबंध नाही. हे ह्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं त्याचा काही संबंध नाही. पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून. ज्यांना पहिल्यांदा बोलवतात भाषणासाठी, आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात. पण त्याच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील. त्यांचं संपलं. आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते. पण त्याच्या आधी हे बोलतील. आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का, आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल. पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं बोलले हो. पण ते काय वाईट बोलत नव्हते, चांगलं बोलत होते. पण मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी. खूप लोक आले होते. त्याचं काय करू कळे ना. 2 वाजता कार्यक्रम संपला. मला त्या वेळेला भरवतच आठवला. 2 वाजले होते. अण्णा जेवायला द्या, अण्णा जेवायला द्या. आपण 12 वाजता पोहोचलो होतो मी. 2 वाजले तिकडे. आज 4,444 प्रयोग भरत करतोय. बरेच त्या सगळ्या लोकांनी सांगितलं. म्हणतो माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये, ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कोणी दिसलं नाही. काही टाळ्या मिळवण्यासाठी बोलवलं नाही. मी संध्याकाळी आणि अजित बोले देखील हेच म्हणत होते. हे सई नाटक मी अनेकदा बघितले. केदार शिंदे म्हणाले 5 वेळा बघितले. मी जास्त वेळा पाहिले. कारण त्याच्यामधलं भरतचं जे काम आहे, त्याची जी एनर्जी आहे, म्हणजे ह्याच्या अगोदर मला वाटतं अनेक लोकांचे काही 5,000 प्रयोग झाले असतील ना, बरोबर. मला वाटतं तो मी नव्हेचे वेळेस वस्तावरण वगैरे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढची आहे, तो मी नव्हेच असेल, वस्तावरण असेल, उत्तम नाटकं, उत्तम काम केलं सगळ्यांनी. पण त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते, त्याला इंटरनेट नव्हतं, त्याला मोबाईल नव्हते, त्याला काही नव्हतं, मनोरंजनाची साधनं नव्हती. त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन एक तर नाटक किंवा चित्रपट हेच होतं. आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये. त्या सगळ्या गोष्टी त्या तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत. त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्त मोठी कमाई आहे. भावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही, पण त्याचा माज कमी येऊ दिला नाही. इतक्या बनवल्यानंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे, कधी तुम्ही कधीही बघा. आता असा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण या, बरं तुम्हाला प्रत्येकावर फोटो देईल. पण एक विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे
यांनी रंगमंचाला एक 22 वर्षापूर्वी आणली 15 ऑगस्टला. मला 15 ऑगस्ट म्हटलं की फक्त शोभे आठवतो की जो 15 ऑगस्टला आला होता, आणि त्याच्यानंतरचा 15 ऑगस्ट आलेला सही रे सही हा मला असं वाटतं मराठीतलाच शोभे आहे. भरतच्या आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याचं की इतके प्रयोग करून देखील त्याचं मन भरत नाही, तो भरत आहे. आज भरत आहे, केदार आहे, अंकुश आहे, या त्रिकुटाला किंवा त्रिशूळाला मी सर्व त्याच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक, अद्भुत नाटक जे निर्माण केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो. मला सर सत्कार स्वीकारावा.